रात्रीची वेळ होती. मी माझ्या मुलींना झोपवून आत्ताच फ्री झाले होते. आज मी त्यांना चांगलं जेवण भरवू शकले नव्हते. त्यांचे पोट रिकामेच होते, त्यामुळे त्यांना लवकर झोप लागत नव्हती. मला आज खूप अस्वस्थ वाटत होतं. या जगात मला मदत करणारं कोणच दिसत नव्हतं. मी माझ्या मागच्या दुःखांना आठवत होते आणि मी आत्तासुद्धा खूप दुःखात होते. कदाचित देवाने काही लोकांना फक्त दुःख सहन करण्यासाठीच बनवले आहे. मी हाच विचार करत होते आणि खूप अस्वस्थ होते. तेव्हाच दरवाजा वाजला. विचार केला, या वेळेला कोण येऊ शकते? पण जेव्हा दरवाजा उघडला तेव्हा समोरचे दृश्य पाहून मी हैराण झाले होते, कारण समोर तर माझा नवरा उभा होता. मी हैराण झाले कारण आम्ही सोबत राहत नव्हतो. आता कशासाठी आले आहात, हे मी माझ्या नवऱ्याला विचारणारच होते की मी त्यांच्या हातात काहीतरी वस्तू पाहिली, ज्याला त्यांनी कपड्याने गुंडाळले होते. त्यांच्या चेहऱ्यावर उदासी, डोळ्यात अश्रू होते. त्यांनी असा दुःखद चेहरा बनवला होता जो मी आजपर्यंत पाहिला नव्हता. असे वाटत होते की जगातल्या सर्व दुःखद भावना त्यांच्यामध्ये आल्या आहेत, परंतु ते माझ्यासाठी पहिल्यापासून माझे डोकेदुखीच राहिले आहेत. मी त्यांना म्हणाले, काय आहे? कारण त्यांच्या हातातील वस्तू पाहून मी हैराण झाले होते, कारण ती वस्तू हालत होती. ती वस्तू त्यांनी माझ्यासमोर धरली आणि म्हणाले की तुझे मन एवढे मोठे असू शकते? मी त्यांना म्हणाले, म्हणजे काय? तुम्हाला काय म्हणायचे आहे? ते मला म्हणाले की माझी तुझ्याकडून एकच अपेक्षा आहे. ती अपेक्षा तू माझी पूर्ण करशील का? मी त्यांना म्हणाले, मला तुमचे काहीच बोलणे समजत नाही. जेव्हा त्यांनी त्या वस्तूवरून कपडा बाजूला केला तेव्हा माझ्या तोंडून किंचाळी बाहेर पडली. मी माझ्या डोळ्यांवर हात ठेवला आणि जेव्हा मी डोळ्यांवरचा हात बाजूला काढला तेव्हा माझे पती माझ्यासमोर नव्हते. मी हैराण झाले की कुठे गायब झाले हे. नंतर पाहिले की ते जमिनीवर खाली बसले होते. त्यांनी मला अशी एक गोष्ट सांगितली की मी त्यांच्या पायावरच पडले होते. हा झाला कथेचा सारांश. आता ऐका पूर्ण कथा. माझे नाव सुमन आहे. जेव्हा मला पहिली मुलगी झाली तेव्हा माझ्या पतीने तिला आपल्या मांडीवर घेतलं, परंतु ते म्हणाले की हिच्याऐवजी मुलगा झाला असता तर बरं झालं असतं, कारण ही मुलगी मला लग्नानंतर 6 वर्षांनी झाली होती. माझे लग्न झाल्यानंतर 4 ते 5 वर्ष मी गोड बातमी देऊ शकले नाही, म्हणून माझ्या सासूबाईंनी माझ्यावर खूप अत्याचार केले होते आणि सर्व नातेवाईकांमध्ये मी वांज असल्याचे सांगितले होते. तेव्हा मला खूप वाईट वाटले होते. मी खूप दुःखी राहू लागले होते. मी डॉक्टरांकडेही गेले होते आणि त्यांनीही मला तेच सांगितलं होतं की सध्या तुझ्या प्रेग्नन्सीची काहीच आशा नाही. माझ्या सासूबाई मला दिवसभर घरातली कामे करायला लावायच्या आणि माझ्या नवऱ्याला सारख्या म्हणायच्या की जर तुला या बाईकडून मूल मिळत नसेल तर तू दुसरे लग्न का करत नाहीस? असं नव्हतं की माझ्या नवऱ्याला दुसरे लग्न करायचं नव्हतं, परंतु त्याला वेळच मिळत नव्हता. शेवटी माझ्या सासूबाई आमच्या मुलाचे तोंड न पाहताच हे जग सोडून गेल्या. याचा आरोपसुद्धा माझ्या नवऱ्याने माझ्यावरच केला होता. मी संपूर्ण दिवस घरातील कामे करायची, त्यांचे टोमणे ऐकायचे आणि माझे नशीब बदलण्यासाठी मी देवाकडे प्रार्थना करायची. जवळजवळ लग्नानंतर 6 वर्षांनी मला आनंदाची बातमी मिळाली की मी आई होणार आहे. तो दिवस माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस होता. आता मला वाटू लागले होते की यानंतर माझ्या आयुष्यातील सर्व अडचणी दूर होतील. लग्नानंतर 6 वर्षांनी मला मूल होणार होतं आणि अशा परिस्थितीमध्ये जर मला मुलगी झाली असती तरी सर्वांना आनंद झाला असता, कारण 6 वर्षांनी आमच्या घरात पाळणा हलणार होता. पण मी हे विसरले होते की हे जगच असे आहे की त्या जगात फक्त स्त्रियांकडून अपेक्षा ठेवल्या जातात. पहिली अपेक्षा ही की ती लग्नानंतर शक्य तितक्या लवकर गरोदर राहावी आणि दुसरी अपेक्षा ही की तिच्या पोटी पहिला मुलगाच जन्माला यावा, मुलगी नसावी. मला वाटले कदाचित माझ्या मुलीचा स्वीकार होईल, पण तिच्याच जन्मदात्या बापाने तिला आपल्या मांडीवर घेतले आणि म्हणाले की मुलगा झाला असता तर बरं झालं असतं. असे म्हणतच दुसऱ्या क्षणी मुलगी माझ्याकडे परत दिली. तेव्हा माझी मुलगी खूप रडत होती. तरीही माझे पती खोलीतून बाहेर निघून गेले होते. त्यांना माझी आणि माझ्या मुलीची काळजीच नव्हती. आता माझी मुलगी थोडी मोठी झाली होती, म्हणून मी माझ्या पतींना म्हणाले की मुलगी आता 6 महिन्यांची झाली आहे. आता तिला बाहेरचे जेवण भरवायला पाहिजे. बाजारातून रवा, नाचणी सत्व, गाईचं दूध, तूप आणा. तेव्हा माझे पती मला म्हणाले, घरी जे आहे तेच तिला खायला दे. मी कोणताही अतिरिक्त खर्च उचलणार नाही. मुलगीच आहे ना. जर मुलगा असता तर मी त्यांचं मोठं धूमधडाक्यात त्याचे पालनपोषण केले असते आणि त्याच्यावर खर्च करून त्याच्या संपूर्ण गरजा पूर्ण केल्या असत्या आणि मग कुटुंबच काय, अख्खा परिसर पाहत राहिला असता. पण या मुलीला सांभाळून काय उपयोग?
तिला तर आपले पैसे खर्च करून एक दिवस दुसऱ्यांच्याच घरी जायचे आहे. पतीच्या असल्या बोलण्यावरून माझे मन खूप दुःखत होते. मी म्हणाले, अहो, शेवटी मी पण दुसऱ्याचीच मुलगी आहे ना. पण मी तुमच्या घरी आले आहे. मी तुमचे घर सांभाळत आहे, तुमच्या मुलांना जन्म देत आहे आणि तुम्ही माझ्या सेवेचं हे फळ देत आहात. त्यावर ते लगेच म्हणाले, मग तूच तुझ्या मुलीची काळजी घे. माझ्या बोलण्याचा माझ्या पतीवर काहीच परिणाम होत नव्हता. ते नेहमी मला टोमणे मारत असायचे आणि माझा छळही करायचे. मुलगी झाल्यानंतर डॉक्टरांनी मला 2 वर्ष तरी दुसरं मूल होण्याचा विचार करू नका असे सांगितले होते. परंतु माझी मुलगी अजून 9 महिन्यांचीही झाली नव्हती की एके दिवशी अचानक माझी तब्येत बिघडली. माझ्या मुलीचे देखील पोट बिघडलं होतं. मी विचार केला की मी तर काही असे वेगळे खाल्ले नव्हते, मग बाळाचे पोट बिघडले कसे? तेव्हा शेजारच्या महिलेने विचारले की तू पुन्हा आई होणार आहे का? कारण असे झाल्यावरच बाळाचे पोट बिघडते, कारण तू अजून बाळाला दूध पाजत आहेस. तिचे हे बोलणे ऐकल्यावर मी काळजीत पडले आणि म्हणाले की जर असे झाले ना तर माझे खूपच हाल होतील. दुसऱ्याच दिवशी मी डॉक्टरांकडे गेले आणि त्यांनीही तेच सांगितले की मी पुन्हा आई होणार आहे. जेव्हा माझ्या पतीला हे समजले तेव्हाच त्यांना खूप आनंद झाला होता आणि म्हणाले की अरे वा, ही तर खूप गोड बातमी आहे. मी त्यांना म्हणाले, तुम्हाला माहिती नाही का डॉक्टरांनी काय सांगितलं होतं? अजून 2 वर्ष तरी बाळाचा विचार करू नका, कारण सध्या माझी अवस्था चांगली नाही. त्यावर माझे पती म्हणाले, तू काही जगाचे वेगळं करत नाहीस. जगातील सर्व महिला हेच करतात आणि सगळ्यांच्या मुलांचे संगोपन होतच आहे, तसेच तुझ्याही मुलाचं होईल. मग मी म्हणाले, मी एकटी आहे, माझ्या मदतीला कोणीच नाही आणि आपली पहिली मुलगीही अजून खूप लहान आहे. तेव्हा ते म्हणाले, तू माझ्या आईलाही मारले आहेस. तू जर तिला मारलं नसतं तर आज ती तुझ्या सोबतीला असती. मला हे ऐकून धक्काच बसला. मी म्हणाले, तुम्हाला काय म्हणायचं आहे? मी तुमच्या आईला मारलं? त्या आजारी पडून हे जग सोडून गेले आहेत. तेव्हा माझे पती म्हणाले, हो, ती आजारी पडली, पण तू तिची योग्य काळजी घेतली नाहीस, त्यामुळेच माझी आई हे जग सोडून निघून गेली. माझा पती माझ्या सासूबाईंचा एकुलता एक मुलगा होता आणि त्यांच्या लग्नानंतर खूप वर्षांनी झाला होता. माझ्या सासूबाईंचे वय 75 ते 80 वर्ष होते. मग त्यांचा आत्ता मृत्यू होणार नव्हता तर मग कधी होणार होता? या घरात मला काडीची इज्जत नव्हती. माझ्या पतीला माझ्याकडून फक्त मुलंच हवी होती, त्याशिवाय ते माझ्याकडे डुंकूनही पाहत नव्हते. मी आजारी पडले तरी माझी काळजी घेत नव्हते. म्हणायचे की तू एकदम बरी आहेस, बेडवर झोपून राहिलीस तर बेडवरच राहशील, जरा उठून घरातली कामे कर, मग बघ लगेच कशी बरी होशील. जेव्हा हिवाळ्याचे दिवस आले तेव्हा माझ्याकडे गरम कपडे नव्हते. पहिले वेगळे होते, पण आता मला एक मुलगी होऊन सुद्धा गोष्टी माझ्यासाठी जशाच्या तशाच होत्या. परंतु मी माझ्या मुलीसाठी काळजीत होते. तेव्हा शेजारच्या महिलेने मला तिच्या मुलांचे जुने कपडे दिले, म्हणून मी माझ्या मुलीला ते कपडे घालू शकले. मी माझ्या मुलीला ते कपडे घालताना खूप रडत होते, कारण आज मला हा दिवस बघावा लागला होता. आम्ही गरीब होतो, पण आम्ही कधीही कोणाचे वापरलेले कपडे घातले नव्हते आणि मी आज माझ्या एकुलत्या एक लाडक्या मुलीला असे कपडे घालत होते. तेव्हा मला खूपच वाईट वाटत होते. मी माझ्या नवऱ्याला माझ्या मुलीसाठी काहीतरी आणायला सांगायचे तर ते म्हणायचे की आत्ता काही गरज नाही, आता वेळ तर भागत आहे ना. माझे पती गरीब नव्हते, त्यांना चांगला पगार होता. त्यांना इतका पगार भेटत होता की ते आमच्या मुलीसाठी नवीन कपडे खरेदी करू शकत होते, पण त्यांनी आमच्या मुलीसाठी कधीही नवीन कपडे आणले नाही. त्यामुळे आजूबाजूचे लोकही म्हणायचे की ही मुलगी तुमचीच आहे ना, मग या मुलीची अवस्था अशी कशी असते. माझ्या नवऱ्याचं स्वतःच्या पोटच्या मुलीवर प्रेम नव्हते हे सर्वांनाच माहिती होते. म्हणूनच यावेळी मी सुद्धा देवाकडे प्रार्थना करू लागले की मला मुलगाच होऊ दे, म्हणजे माझे पती दोन्ही मुलांसाठी काहीतरी करतील. पण नशिबात काय वेगळेच लिहिले होते कोणास ठाऊक. दुसऱ्यांदाही माझ्या घरी मुलगीच जन्माला आली. यावेळी मी सुद्धा खूप उदास होते. तेव्हा हॉस्पिटलमधील एक डॉक्टरने मला विचारले की तुम्ही उदास का होता? 2 मुली झाल्या आहेत, तसं मुलगाही होईल. तेव्हा मी त्यांना म्हणाले, डॉक्टर मॅडम, सध्या माझी काय अवस्था आहे हे तुम्हाला नाही माहिती. तेव्हा मॅडम म्हणाल्या, तुझी काय अवस्था असेल हे तुझ्या चेहऱ्यावरून दिसत आहे. पहिले तर तू पूर्णपणे एकटी आहेस आणि बाळाचे कपडे बाळुतीसुद्धा आणली नाहीस.
मी म्हणाले, मग आता तुम्हीच विचार करा, माझे इथून पुढचे आयुष्य कसे असेल? त्या मला म्हणाल्या, असं हरू नका, धीर धरा. मी तुमच्यापेक्षाही वाईट परिस्थितीत असलेल्या महिला पाहिल्या आहेत. सर्व काही ठीक होईल. या जगातील लोक विचार करतात की कोणाच्या घरी किती मुली आहेत, पण आईच समजू शकते की तिच्यासाठी ती मुलगी नाही तर फक्त मुलंच आहे. माझ्या पतीला माझ्याकडून फक्त मुलगा हवा होता. 2 मुलांना सांभाळणे माझ्यासाठी खूपच अवघड झाले होते. माझ्या नवऱ्याने त्याच्या पहिल्या मुलीसाठीही काही केले नव्हते आणि दुसरीसाठी सुद्धा काहीच नाही. मी आता माझ्या मोठ्या मुलीच्या वापरलेल्या गोष्टी दुसऱ्या मुलीसाठी वापरत होते. आमच्या शेजारचे काही लोक माझी मदत देखील करत होते, पण या गोष्टीवरही माझ्या पतीचा विरोध होता. एके दिवशी माझ्या पतीने माझ्याशी भांडण केले आणि मला घटस्फोटाची धमकी दिली. आता मला सुद्धा राग आला आणि मी बोलले, जेव्हा तुम्हाला स्वतःला खर्च उचलायचा नाही तर मी लोकांकडेच मागणार ना. आणि जर लोक मला मदत करत असतील तर त्यात तुम्हाला काय अडचण आहे? तुम्हाला काही अडचण असेल तर मग तुम्ही मुलींसाठी खर्च करा. मी एकटी सगळं कुठून आणू? आज मी पहिल्यांदा नवऱ्यावर आवाज चढवून बोलले होते, पण तो आवाजही दाबला गेला होता. माझ्या नवऱ्याने माझा गळा दाबण्यास सुरुवात केली. ते इतके रागवले होते की त्यांनी मला मारलेच असते, पण त्यांनी मला जमिनीवर ढकलून दिले. मी खाली पडले. मला खूप खोकला लागला होता. माझ्या मुली खूप रडत होत्या. माझ्या पतीने त्यांनाही शांत केले नाही. त्याच दिवशी मला कळाले की हा एक चांगला नवरा नव्हताच, पण एक चांगला बापही नाही. मग मी त्याच्यासोबत का राहू? मला इथून बाहेर पडले पाहिजे. पण मी कुठे जाणार? माझे शिक्षणही झाले नव्हते आणि माझे आईवडील देखील या जगात नव्हते. माझे वडील जिवंत असताना त्यांनी माझे लग्न लावून दिले होते, पण लग्नानंतर काही महिन्यातच त्यांनी हे जग सोडले होते. मी माझ्या पतीला सांगितले की तुमच्याशिवाय या संपूर्ण जगात माझे दुसरे जवळचे असे कोणीच नाही. मग थोडी तरी माझी दया करा. पण त्यांच्या मनात माझ्याबद्दल काहीच भावना नव्हत्या. 8 महिने असेच उलटून गेले होते आणि मी पुन्हा तिसऱ्यांदा आई होणार होते. तेव्हा मी डॉक्टरांकडे गेल्यावर त्या मला म्हणाल्या, तुला थोडीसुद्धा अक्कल नाही का गं? तुला आम्ही सांगितले होते की लवकर चान्स घेऊ नकोस. तुझ्या जीवाला धोका आहे. जर यामध्ये तुझं काही बरं वाईट झालं तर आम्ही त्यास जबाबदार असू. म्हणूनच मला तुझी केस घ्यायची नाही. तू दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये जा. मी काहीच न बोलता शांतपणे तिथून उठले. तेव्हा तिथली एक नर्स म्हणाली की असल्या स्त्रियांना स्वतःचे छंद असतात. नाहीतर मूल लहान आहे आणि आपली प्रकृतीही चांगली नाही हे कळाल्यावर मुलाला जन्मच का द्यायचा आहे? असल्या स्त्रियांना फक्त देवच समजावून सांगू शकतो. मी त्या नर्सला काय समजावून सांगू की माझी काय अडचण होती? माझ्या श्वासावरही ताबा नव्हता तर माझ्या आयुष्यावर काय नियंत्रण असणार? मी रडत रडत तिथून बाहेर पडले आणि दुसऱ्या डॉक्टरांकडे गेले, जिथे मी खोटं बोलले होते की हे माझे दुसरे मूल आहे. ती डॉक्टरसुद्धा मला म्हणाली होती की तुमची प्रकृती फार वाईट आहे. जर तुम्हाला यात काय झाले तर आम्ही त्यास जबाबदार नसणार. मी तेव्हा शांत बसले आणि मनात म्हणाले, देव ना करो आणि मी मरो. मरणाची भीती वाटत नाही, पण जर मी मेले तर माझ्या मुलांना कोण सांभाळेल? माझ्या घरात तर माझे कोणच नाही. मग माझ्या मुलांना कोण सांभाळेल? त्यांचा बापसुद्धा त्यांना सांभाळणार नाही. डॉक्टर म्हणाल्या होत्या की आमच्याकडून होईल तेवढे प्रयत्न आम्ही करू. सरकारी हॉस्पिटलमध्ये तुझ्यावर उपचार करू, परंतु जी औषधं तुला खायला देऊ ती तू वेळेवर न चुकता खात जा. घरी मात्र माझ्या नवऱ्याने एकच रट लावली होती की तू माहिती करून घे की पोटात मुलगा आहे की मुलगी. पहिल्या दोन्ही मुलांच्या जन्माच्या वेळेस तर त्याला ह्या गोष्टीची अक्कलसुद्धा नव्हती आणि मी सुद्धा माहिती करून घेतलं नव्हतं. पण यावेळेस माझ्या पतीला कुणीतरी सांगितलं होतं की आपल्याला पहिलेच माहिती पडतं की मुलगा होणार आहे की मुलगी. 4था महिना सुरू झाला होता आणि त्यांनी मला त्रास द्यायला सुरू केलं होतं. पण मुलगा होणार आहे की मुलगी हे चेक करणं कायद्याने गुन्हा आहे. कोणतेच डॉक्टर यासाठी तयार झाले नसते आणि मला माझ्या एकंदरीत लक्षणांवरून असे वाटत होते की यावेळी सुद्धा मला मुलगीच होणार आहे. कारण पहिल्या दोन्ही गरोदरपणात मला जो त्रास झाला होता तो सेम त्रास मला आत्ता होत होता आणि माझे पोटही तसेच वाढले होते. याच लक्षणांवरून मला कळत होते की मला यावेळी सुद्धा मुलगीच होणार आहे. तेव्हा माझं मन पूर्णपणे तुटून गेलं होतं. माझ्या नवऱ्याने जेव्हा मला सारखं सारखं विचारलं तेव्हा मी त्यांना खोटं सांगितलं की आपल्याला यावेळेस मुलगाच होणार आहे. मनातल्या मनात मी देवाजवळ प्रार्थना केली की हे माझं खोटं बोलणं खरं व्हावं.
आता माझे पती माझ्या खाण्यापिण्याची काळजी घेऊ लागले होते आणि मुलगा होणार त्यामुळे ते मुलासाठी प्रत्येक गोष्ट नवीन घेऊन येत होते. मला माहिती होतं ज्या दिवशी माझं हे खोटं समोर येईल, जेव्हा मला तिसरी मुलगीच होईल, त्या दिवशी माझं काही खरं नाही. परंतु सध्या तरी मला हे सर्व ठीक वाटत होतं, कारण कमीत कमी ते माझी काळजी तरी घेत होते. मी माझ्या शेजारींला ही गोष्ट सांगितली तेव्हा ती मला म्हणाली होती की तू हे खूप चुकीचं करत आहेस. तुला मुलगीच होणार आहे हे माहिती असून सुद्धा तू आगीसोबत खेळत आहेस. जेव्हा तुला खरंच मुलगी होईल तेव्हा तुझा नवरा तुझ्यासोबत खूप वाईट वागेल. मग मी म्हणाले की मी तरी काय करू, माझ्याकडे दुसरा कोणताही मार्ग नव्हता. काही दिवसातच मी माझ्या तिसऱ्या मुलीला जन्म दिला. जेव्हा माझ्या पतीला कळाले की पुन्हा एकदा मुलगी झाली आहे, तेव्हा तर ते म्हणाले की माझं हे बाळच नाही, तुम्ही लोकांनी माझ्या मुलाला गायब केलं आहे. मला मुलगा होणार होता आणि माझ्या बायकोने चेक केले होते. तेव्हा तिथली नर्स म्हणाली, तुमच्या बायकोने मुलाला जन्म नाही दिला तर मुलीला जन्म दिला आहे. मुलगा किंवा मुलगी हे चेक करणे कायद्याने गुन्हा आहे. तुम्हाला तुमच्या बायकोने खोटं सांगितलं असेल. तुम्ही आमच्या हॉस्पिटलचे नाव घालवत आहात. इथे उभे राहून तमाशा करू नका. तुमच्या बायको आणि मुलीला घ्या आणि इथून चालते व्हा, नाहीतर आम्ही पोलिसांना बोलवू. तेव्हा माझ्या नवऱ्याने माझ्याकडे रागाने पाहिले आणि बाळाला न पाहताच तिथून एकटे निघून गेले. ती नर्स माझ्याकडे सारखी येत होती आणि मला म्हणत होती की तू तुझ्या बाळासाठी कपडे बाळुती का नाही घेऊन आलीस? तू जे कपडे घेऊन आली आहेस ते अपुरे पडत आहेस. माहिती नाही कोणाचे कपडे उचलून घेऊन आली आहेस. मी वेड्यासारखी रडत होते आणि हॉस्पिटलच्या एका वॉर्डमध्ये पडून होते. माझी अवस्था खूपच वाईट झाली होती. माझ्या दोन्हीही मुली खूप छोट्या होत्या. त्या दोघींना मी खूप मुश्किलने स्वतःच्या जवळ बसवलं होतं. दुसऱ्या मुलीच्या पायाला ओढणी बांधून तिला मी कॉटला बांधून ठेवलं होतं, जसे की कुठल्या प्राण्याला आपण बांधून ठेवतो, कारण ती कुठे निघून जायला नको. आणि सगळ्यात मोठी मुलगी ती एका बाजूलाच गुपचूप बसून राहू शकत होती. ना ती कुठली मस्ती करत होती ना ती बोलत होती, फक्त गप्प बसून राहत होती. तिथे बाजूलाच एक महिला बसली होती. तिच्या मुलीने मुलाला जन्म दिला होता. ती मला म्हणाली की आमच्याकडे काही जास्तीचे कपडे आहेत, ते तुम्ही घेऊ शकता, नाहीतर बाळाला सर्दी होईल. तिने ते कपडे माझ्या मुलीसाठी दिले. माझ्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले होते. ती मला म्हणाली, तुझ्यासोबत कोणीच नाही का? मी म्हणाले, नाही, मी एकटीच आहे. त्यावर ती म्हणाली, तुझा नवरा तर आहे ना, त्यांनी तुझी काळजी घेतली पाहिजे. मी म्हणाले, तो माझी काळजीच घेत नाही, कारण त्याला मुलगा हवा होता. तिला माझ्यावर दया आली आणि तिने माझ्या मुलीसाठी कपडे दिले आणि मला थोडं जेवणसुद्धा भरवलं. 3 दिवसांनी मी माझ्या मुलींना घेऊन स्वतःच्या घरी आले. तेव्हा माझे पती घरी नव्हते. घरात खायलासुद्धा काही नव्हतं आणि घरात पसारासुद्धा खूप पडला होता. माझी अवस्थासुद्धा काही ठीक नव्हती. माहीत नाही मी कशी वाचले होते. मी संपूर्ण घर झाडून घेतलं. जे कपडे माझ्या नवऱ्याने माझ्या मुलासाठी बनवून घेतले होते ते त्यांनी सर्व लपवून ठेवले होते. ते म्हणाले होते की या कपड्यांना तू हातसुद्धा लावायचा नाही. मी हे कपडे या मुलीसाठी नाही आणले, तू मला खोटं बोलली होतीस. ते हॉस्पिटलमध्येच मला खूप साऱ्या गोष्टी ऐकून कुठेतरी निघून गेले होते. कुठे गेले होते मला काहीच माहिती नव्हतं. असे 4-5 दिवस मी मोठ्या मुश्किलने काढले होते. माझ्या मुली तर माझे दूध पिऊन पोट भरत होत्या, परंतु माझी अवस्था खूपच खालावली जात होती. जेव्हा माझे पती परत आले तेव्हा ते एकटे नव्हते. त्यांच्यासोबत एक स्त्री होती आणि तिच्यासोबत त्यांनी लग्न केले होते. कदाचित म्हणूनच ते 3-4 दिवस गायब होते. मी हे सर्व पाहून काहीच म्हणाले नाही, कारण मी विचार केला की माझे नशीबच खराब आहे. आता मला माझ्या सवतीलाही सहन करावे लागेल. परंतु माझ्या नवऱ्याचे बोलणे ऐकून मी एकदमच घाबरून गेले, कारण ते म्हणाले की तू या घरातून निघून जा. या घरामध्ये एकच चांगली रूम आहे आणि तिथे आता माझी दुसरी बायको राहील. तुला इथून जावे लागेल. त्यावर मी म्हणाले, मी या मुलींना घेऊन कुठे जाऊ? थोडा तरी माझा विचार करा. आपले तिसरे बाळ तर 10-12 दिवसांचे सुद्धा नाही. त्यावर ते म्हणाले, हा माझा प्रश्न नाही. तू तुझ्या मुलींना उचल आणि इथून चालती हो. मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की माझे पती माझ्यासोबत असे काही वागेल. त्यांनी दुसरे लग्न केले ठीक आहे, पण मग कमीत कमी ते मला त्यांच्या आयुष्यात तरी ठेवेल असे मला वाटत होते. आम्ही एकाच छताखाली राहील. मी माझ्या मुलींना स्वतः काहीतरी काम करेल आणि कमावून शिकवेन,
पण इथे तर माझ्या पतीने माझ्या डोक्यावरचे छतच हिसकावून घेतले आणि संध्याकाळच्या वेळेला त्यांनी मला माझ्या मुलींसहित घराबाहेर काढले. ते माझ्यावर ओरडत होते की तुला सकाळीच घराबाहेर जायला सांगितले होते ना, पण अजूनही तू इथेच बसून राहिली आहेस. मी त्यांचे पाय धरले आणि म्हणाले, कृपा करून माझ्यावर दया करा आणि देवाला थोडे तरी घाबरा. त्यावर ते म्हणाले, तुझ्यासाठी माझ्याकडे काहीच नाही. नाही मला तुझी दया येते आणि नाही तुझ्यावर मला प्रेम येते. तू माझ्यासोबत खोटं बोलली आहेस. त्यावेळी तू विचार करायला हवा होतास. मी म्हणाले, मी तेव्हा लाचार होते हो. मग मी खोटे बोलणार नाही तर काय करणार होते. त्यावर ते म्हणाले, तू खोटे बोलली होतीस, पण मी त्याच वेळेस विचार केला होता की जर मला पुन्हा मुलगी झाली तर मी दुसरे लग्न करणार आणि मी आता लग्न केले आहे. मी म्हणाले, मला काहीच हरकत नाही. मी घराच्या एका कोपऱ्यात पडून राहील, घरातील सर्व कामे करेन, पण मला या घरामधून बाहेर काढू नका. त्यावर ते म्हणाले, माझ्या दुसऱ्या बायकोला तू इथे राहणे अजिबात आवडणार नाही, त्यामुळे तुला जावेच लागणार आहे. संध्याकाळची वेळ होती. मी माझ्या तिन्ही मुलींना मिठी मारली आणि जड पावलांनी त्या घराबाहेर पडले. त्या घरातून बाहेर पडताना माझ्या मनाची काय अवस्था झाली होती हे माझे मलाच माहिती. माझ्या मोठ्या मुलीने माझा पदर पकडला होता, कारण ती चालायला लागली होती आणि दुसऱ्या 2 मुलींना मी कडेवर उचलून घेतलं होतं. माझ्याकडे थोडेफार सामान होते आणि थोडे पैसे मी माझ्याकडे जपून ठेवले होते, परंतु तेवढ्या पैशाने मी काय करणार होते. त्यानंतर आयुष्याने मला जे काही दिवस दाखवले ते खूपच वाईट होते. एक दिवस मला बातमी कळाली की माझी सवत प्रेग्नेंट आहे. खरं तर त्यांच्या लग्नाला अजून 1 वर्षसुद्धा झाले नव्हते. मी विचार केला, कदाचित तिचे नशीब चांगले आहे, जे लग्नानंतर पहिल्याच वर्षात आई होणार आहे. ज्यांचे नशीब चांगले असते त्यांचे नशीब सुरुवातीपासूनच आपले रंग दाखवायला चालू करते. पण माझ्यासारखे कमनशिबी एक दिवससुद्धा चांगला पाहत नाही, जसा की मी सुद्धा एक दिवस पण चांगला पाहिला नव्हता. माझ्या मुलींना नीट जेवण मिळत नव्हते, त्यामुळे त्या कमजोर होत चालल्या होत्या. त्या आपल्या वयानुसार खूपच कमी वयाच्या वाटत होत्या. त्यांची काळजी घेणे माझ्यासाठी खूप अवघड झाले होते. मी कधीही विचार केला नव्हता की मला भीक मागायला लागेल, पण मागच्या महिन्यापासून मी भीक मागू लागले होते आणि त्यानंतर मला राहण्यासाठी एक जागा मिळाली होती. त्यासाठी मला माझ्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र आणि माझ्या बाबांची शेवटची आठवण, कानातील झुमके द्यावे लागले होते. अशा वेळेला मला फक्त माझ्या आईबाबांची आठवण येत होती. ते जर आता असते तर त्यांनी माझ्यासोबत एक क्षणसुद्धा असे होऊ दिले नसते. त्यांनी माझी काळजी घेतली असती आणि माझ्या मुलींची सुद्धा. मला हृदयाजवळ कवटाळून माझी देखभाल करण्यासाठी जरी ते असले असते तरी त्यांच्या खांद्यावर मी डोके ठेवून रडू तरी शकले असते, पण आता ते शक्य नव्हते. अशातच अजून एक मला बातमी मिळाली की माझ्या सवतीला मुलगा होणार आहे. तिला बाळ होण्यासाठी अजून 2 महिने बाकी होते. तुझा नवरा तिचे खूप लाड नखरे पुरवत आहे. घरात रोज रोज नवीन नवीन पदार्थ बनवत आहे. फळंसुद्धा आणली जात आहे. तिची तर 5ही बोटे तुपामध्ये आहेत. ही बातमी आमच्या शेजारी महिलेने मला सांगितली होती. ती जे काही बोलत होती ते अगदी मी शांतपणे ऐकत होते. मग मी म्हणाले, पण आता मी काय करू शकते. ते तिचे नशीब आहे आणि मी कम नशिबी आहे. त्यात माझी काय चूक आहे. परंतु यामध्ये माझ्या मुलींची तरी काय चुकी आहे. त्यांच्यासोबत खूपच चुकीचे होत आहे. मला राहण्यासाठी आता एक छोटीशी खोली मिळाली होती. तिच्याच एका कोपऱ्यामध्ये थोडी जागा होती. ती जागा मी बाथरूमसाठी वापरत होते, कारण तिथून घाणीचे पाणी बाहेर निघून जात होते. आणि त्याच्याच बाजूला मी एक छोटासा टेबल ठेवून तिथे एक छोटेसे किचन बनवले होते आणि त्या किचनमध्ये मी एकच चूल बनवली होती. तिच्यावरच मी भाकरी करायचे आणि नंतर त्यावरच मी भाजीही बनवायचे. शेजारचे लोक मला नको असलेल्या वस्तू देत होते आणि मी त्यांचाच वापर करत होते. कोणी मला चटई दिली होती, तर कोणी जुनी कपडे दिली होती, तर काहींनी मोडकी तोडकी भांडी दिली होती. या सर्व गोष्टी मी एकत्र करून माझा छोटासा संसार थाटला होता. माझ्या मुली नेहमी बाहेर जाण्यासाठी हट्ट करत असायच्या. म्हणायचे की बाहेर खेळायला जायचे आहे, परंतु मी कधीच त्यांना बाहेर जाऊ देत नव्हते, कारण मला भीती वाटायची की त्या कुठे हरवू नयेत. मी त्यांच्यावर खूप प्रेम करत होते. मी एका महिलेच्या घरी काम करत होते, परंतु ती महिला मला खूपच गोष्टी ऐकवत असायची. ती म्हणायची की तुला मी कामावर ठेवून खूप मोठी चुकी केली आहे, कारण आम्हाला खूप त्रास सहन करावा लागतो. तू तुझ्यासोबत 3 मुलींना घेऊन येतेस आणि त्यांच्या गोंधळामुळे आमचे डोके दुखते. मी त्या महिलेला विनंती करायचे की मला कामावरून काढू नका.
मी माझ्या मुलींना शांत करण्यासाठी त्यांच्यावर हात उगारत असायचे, पण तेव्हा त्या खूपच रडत असायच्या. जेव्हा त्यांना मी मारायचे तेव्हा असे वाटायचे की तो मार माझ्याच हृदयाला लागत आहे. पण मी तरी काय करू शकत होते? माझा सर्व राग मी माझ्या मुलींवरच काढत होते. इच्छा नसताना सुद्धा मी त्यांच्यावर हात उचलत होते, परंतु आतून माझ्याच मनाला दुःख होऊन अश्रू बाहेर पडायचे. असेच दिवस निघून जात होते. मला माहिती होते की माझ्या सवतीच्या घरी मुलगा जन्माला येणार आहे आणि मला आता वाटत होते की आत्तापर्यंत त्या मुलाने जन्मसुद्धा घेतला असेल. त्या दिवशी माझ्या मोठ्या मुलीला खूपच ताप आला होता. ती तापाने फणफणली होती. रात्रीची वेळ होती. खूपच वारं वावदान सुटलं होतं. विजा चमकत होत्या. पाऊस चालू होणार होता. समजत नव्हते की आता मी काय करू, कारण तिला खूपच ताप आला होता. तिच्या डोक्यावर हात ठेवला तर डोके खूपच गरम लागत होतं. मला तिच्या डोक्यावर मिठाच्या पाण्याच्या पट्ट्या ठेवायच्या होत्या, पण घरात मीठसुद्धा शिल्लक नव्हतं. आता मला समजत होतं की लोक आपल्याच मुलांना मारून मग स्वतःचे जीवन का संपून घेतात. कदाचित ते सुद्धा अशाच अवस्थेत मजबूर होऊन असे पाऊल उचलत असतील. परंतु माझ्याच पोटातून जन्माला आलेला हा हाडामासाचा जीव, ज्याला मी माझ्या पोटात 9 महिने वाढवले, त्याच माझ्या मुलींना माझ्याच हाताने कशी मारू शकत होते? नाही, मी एवढे क्रूर कृत्य करू शकत नव्हते. तेवढ्यातच दरवाजावर कोणीतरी टकटक करू लागले. मला कोणाच्या तरी येण्याची चाहूल लागली होती आणि मी उठून दरवाजा उघडला आणि समोर जेव्हा माझ्या नवऱ्याला पाहिले तेव्हा मी खूप हैराण झाले होते. त्यांनी त्यांच्या हातात एका बाळाला उचलून धरले होते आणि त्या बाळाच्या चेहऱ्यावर कपडा होता. तेव्हा मी त्यांना म्हणाले, तुम्ही इथे काय घ्यायला आला आहात? त्यावर ते म्हणाले की मला माफ कर सुमन, मी तुझ्यासोबत खूपच चुकीचा वागलो आहे आणि मला त्याची शिक्षा मिळाली आहे. माझी शिक्षा माझ्या हातामध्ये आहे. मी म्हणाले, तुमच्या बोलण्याचा अर्थ मला समजत नाही. तेव्हा ते म्हणाले, माझ्या इथे मुलाने जन्म घेतला आहे. हे ऐकून माझ्या मनात थोडी जळण निर्माण झाली होती, तरीही मी त्यांचे अभिनंदन केले. त्यावर ते म्हणाले की तू माझ्या मुलाचे तोंड पाहणार नाहीस का? मग मी म्हणाले, तोंड पाहून मी काय करणार आहे? मुलगा झाला म्हणजे नशीबवानच असेल ना. मुली भले कितीही सुंदर नाजूक असल्या तरी त्या कायम कमनशिबीच असतात ना. त्यावर ते म्हणाले, असे नाही सुमन, पहिले तू या बाळाला बघ, कारण याच्या जन्मदात्या आईने सुद्धा याला दूर केले आहे. ती म्हणते की या बाळाला कुठेतरी सोडून या आणि मी त्याला एका मंदिरात सोडण्यासाठीच निघालो होतो, परंतु माहीत नाही मी तुझ्याकडे कसा आलो. मी आश्चर्याने म्हणाले, तुम्हाला का बाळाला सोडायचे आहे? हे तर तुम्हा दोघांचेच बाळ आहे ना. मग तुम्ही हे असे क्रूर कृत्य का करत आहात? परंतु तेव्हा मी हैराण झाले. जेव्हा त्यांनी त्या बाळाच्या तोंडावरचा कपडा बाजूला केला तेव्हा माझ्या पायाखालची जमीन निघून गेली आणि मी एकदम जोरात किंचाळले, कारण ते बाळ खूपच विचित्र प्रकारचे होते. त्याचे डोळे बाहेर आले होते आणि त्याचे डोके एवढे मोठे होते की ते पाहूनच भीती वाटत होती. कदाचित त्या मुलाला कोणता तरी आजार होता. तो एक कुपोषित बालक असल्यासारखं वाटत होता, परंतु तो जिवंत होता आणि माझे पती त्याला घेऊन जमिनीवर बसले. माझ्या पायावर डोके ठेवून रडत म्हणू लागले, मी तुझ्यासोबत खूपच चुकीचे केले आहे सुमन. मला तुझ्याकडून मुलाची अपेक्षा होती. हा मुलगा तर मला मिळाला आहे, परंतु आता मला समजत नाही की मी त्याला आता माझ्याजवळ ठेवावे की कुठे सोडून द्यावे. हे ऐकल्यानंतर मी लगेचच त्या बाळाला माझ्याजवळ घेऊन छातीशी लावले आणि म्हणाले, खबरदार, याला कुठे सोडून आलात तर या बाळाला मला द्या, मी त्याचे पालन पोषण करते. तेवढ्यात माझ्या पतीने माझ्या मागे पाहिले. तेव्हा माझी मोठी मुलगी तापामुळे कणत होती. तेव्हा माझे पती तिच्याजवळ गेले आणि म्हणाले, काय झालं आहे हिला? तेव्हा मी त्यांना म्हणाले, तिला ताप भरला आहे. पती म्हणाले, मग तू हिला इथे का घेऊन बसली आहेस? मी म्हणाले, मग मी काय करू शकते? माझ्याकडे एक पैसासुद्धा नाही. मग माझे पती म्हणाले, चला माझ्याबरोबर. त्यांनी माझ्या तिन्ही मुलींना आणि मला त्यांच्या घरी घेऊन गेले. घरी पोचल्यानंतर मी त्यांना म्हणाले, तुमची दुसरी बायको कुठे आहे? त्यावर ते म्हणाले की ती तिच्या घरी निघून गेली आहे. एवढे बोलून ते माझ्या मोठ्या मुलीला डॉक्टरांकडे घेऊन गेले आणि मी त्यांच्या मुलाला सांभाळत होते. मी माझ्याच अंगावरचे दूध त्याला पाजले, कारण माझी छोटी मुलगी अजूनसुद्धा अंगावरचे दूध पीत होती. जेव्हा माझे पती परत आले तेव्हा माझ्या मोठ्या मुलीची अवस्था पहिल्यापेक्षा चांगली होती. ती झोपली होती आणि माझे बाकीचे मुलेसुद्धा झोपले होते. तेव्हा माझे पती माझ्याजवळ येऊन बसले आणि मला म्हणाले, सुमन, देवासाठी मला माफ कर. मुली तर साक्षात लक्ष्मीचे रूप असतात. बघ देवाने मला कशी शिक्षा दिली आहे.
तेव्हा मी त्यांना म्हणाले, मी तर तुम्हाला कधीच माफ केले आहे आणि देवसुद्धा तुम्हाला माफ करेल. माझे पती मला म्हणाले, आता तू इथेच राहणार आहेस, मी या सर्व मुलींची जबाबदारी घेईन, आपण दोघे मिळून काम करूयात. तेव्हा मी त्यांना म्हणाले, मग तुमची दुसरी बायको? ते म्हणाले की तिला माझ्यापासून घटस्फोट हवा आहे. तिने या सर्व प्रकाराला सर्वस्वी मला जबाबदार ठरवले आहे. तिला वाटते की हे सर्व माझ्यामुळेच झाले आहे, पण आता मलाच तिच्यासोबत राहायचे नाही. मी स्वतःच तिला घटस्फोट देणार आहे. आणि माझ्या पतीने तेच केले. त्यांनी त्यांच्या दुसऱ्या बायकोला घटस्फोट दिला होता आणि ते आता माझ्यासोबत राहत होते. आता माझे पती पहिल्यापेक्षा खूपच बदलले होते. ते माझ्या मुलींवर सुद्धा खूप प्रेम करू लागले होते आणि त्यांच्या मुलाचा सुद्धा सांभाळ मीच करत होते. आम्ही त्या मुलाला डॉक्टरांकडे दाखवले तेव्हा डॉक्टरांनी चेकअप करून सांगितले की त्याला एक आजार आहे. त्याचे पुढचे आयुष्य थोडे कठीण आहे, परंतु तो थोडा मोठा झाला की आपण त्याच्यावर उपचार करून त्याला यातून बाहेर काढूयात आणि तो एक अगदी नॉर्मल व्यक्तीसुद्धा होईल. तर मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हीच सांगा, मी माझ्या पतीच्या आजारी मुलाला स्वीकार करून चांगले केले की नाही? ते म्हणतात ना की आई तर प्रत्येक स्त्री असते, परंतु प्रत्येक स्त्रीमध्ये आईचे हृदय नसते. तर फ्रेंड्स, तुम्हाला ही स्टोरी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि नात्यांचा स्पर्श या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑलवर सेट करा, म्हणजे पुढची व्हिडिओ तुम्हाला लगेच भेटेल. धन्यवाद.